महिला सशक्तीकरण आणि वयाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जुंपली। अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटानं अजितदादांच्या जुन्या विधानांचा दाखला देत त्यांना सवाल केलाय। पाहूया हा रिपोर्ट। वयावरून अजित पवार वारंवार कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका करतायत। काल नाव न घेता अजित पवारांनी वयाबाबत पुनरुच्चार केला। तरुणांना संधी दिली पाहिजे असं विधान केलं। त्यावर जेव्हा अजित पवारांसारखे तरुण राजकारणात कुणी आणले असा प्रश्न शरद पवारांनी केलाय। भाजपमध्ये 75 नंतर निवृत्त होता हे उदाहरण देऊन अजित पवारांनी फुटीनंतर पहिल्यांदाच वयाचा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र सत्तेत जाण्याच्या महिनाभराआधीच वयाबाबत अजित पवार काय म्हणत होते याचाही बाईट शरद पवार गटानं व्हायरल केलाय। या वयात देखील उत्साह वाखाणण्याजोगा आहे, ऊर्जेचा उत्साहाचा ते एक मोठा स्रोत आहे आणि नवीन पिढीने हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। नाहीतर काही काही जण 58-60 झाले, रिटायर झाले की दादा आता आम्ही रिटायर झालो। अरे काय रिटायर झाला? आता तर तू वयात आलाय, रिटायर कशाचा झालाय? परंतु साहेबांच्याकडे बाबा, बाबांच्याकडे बघा, माणसांच्या करता काम करत राहिलं पाहिजे, त्याच्यातनंच त्यांना ऊर्जा मिळते। तरुणांना पण संधी मिळणार नाही, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काय अंकुशराव जो म्हणतो ते खरं आहे ना? ते कुठून आले, त्यांना कुणी आणलं, त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा, आणि अशी किती लोकांचं सांगू। महिलांनी आता पुढे यावं म्हणत अजित पवारांनी मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं। मात्र त्यांच्या या आवाहनावर शरद पवार गटानं त्यांच्याच आधीच्या भूमिकांवर प्रश्न केले। शरद पवारांच्या राजीनाम्यावर बहिणीला बोलू नका म्हणणारे आणि नारायण राणेंना वांद्र्यात एका महिलेने पाडल्याचं उदाहरण देणारे आता महिला सबलीकरणावर कसं काय बोलतात असा प्रश्न शरद पवार गटानं केलाय। सुप्रिया तू बोलू नको, तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो का पावसा वागायचे। अगं ज्या वेळेस शिवसेनेला काही लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, इव्हन आमच्या बरोबर असणाऱ्या भुजबळ साहेबांनी पण 19 लोकांना फोडलं। भुजबळ साहेबांच्या सहित सगळ्या लोकांना पराभूत करण्याचं काम जनतेने केलं की नाही? नंतर साहेबांनी भुजबळ साहेबांना स्वतः दिल्लीला गेले, दिल्लीच्या राजकारणात, आणि मग MLC तिथं केलं। नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणे साहेब तर 2दा पडले, एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, तिथं तर महिलेने पाडलं, बाईने पाडलं, बाईने। एकंदरीतच महिला सशक्तीकरणाच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला। महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय। राज्यातल्या स्त्री शक्तीनं अनेक शतकं समर्थपणे केलेले आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे। इथून पुढच्या काळामध्ये नवीन पिढी जी आलेली आहे त्या तरुणींना, त्या युवतींना, यांनाही आपल्याला बरोबर घेऊन पुढे जायचंय। जेव्हा जेव्हा अजित पवारांचा गट वय, पक्षावरची मालकी यावर इशारे देतोय तेव्हा तेव्हा वर्षभरापूर्वीची भूमिका शरद पवार गटाकडून व्हायरल केली जाते। सुप्रिया तू बोलू नकोस असं बोलणारे अजितदादा आहेत, आणि हेच अजितदादा असं म्हणाले एकदा राणेंना की एका महिलेने तुम्हाला पाडलं। म्हणजे कुठल्या अर्थाने आदरणीय अजितदादा महिलांचे कैवारी आहेत ते मला समजत नाही। माझं तर असं मत आहे, आदरणीय अजितदादांना महिलांचं नेतृत्व आवडत नाही, महिलांची भाषणं आवडत नाहीत। आदरणीय दादांना कॉन्ट्रॅक्टर, कारखानदार, गुत्तेदार ही कंपनी आवडते, कार्यकर्ताही त्यांना आवडत नाही। ज्याच्याकडे पैसा पाणी आहे, ज्याच्याकडे संस्था कारखाने आहेत, त्यांनी माझ्याकडे या, तो माझा कार्यकर्ता, असं दादांचं स्टाईल मला दिसते। महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वामध्ये काल मुंबईमध्ये 10,000 महिलांचा मेळावा झाला। त्यामुळं महिलांची मक्तेदारी, त्यांचं नेतृत्व करण्याची पूर्णपणे मक्तेदारी आमच्याकडेच होती असं समजणाऱ्या नेत्यांना चपराक चांगली बसलेली आहे। आमच्या रुपालीताई चाकणकर सक्षमपणे महिलांचं नेतृत्व करत आहेत, आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव सत्तेतला पक्ष असा आहे की ज्यांनी महिला मंत्री दिली। ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.